पोलीस अधीक्षक संदीप गुगे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस अवैध अग्निशस्त्र बाळगणाऱ्या व्यक्तींची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले होते। सूचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन व स्टाफ यांचं एक पथक तयार करून अवैध अग्निशस्त्र बाळगणाऱ्या संशयित व्यक्तींची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याकरिता आदेशित केलं होतं। त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पोलीस हवालदार उदय साळुंखे, पोलीस कॉन्स्टेबल सुनील जाधव यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली। विटा ते तासगाव रोड लगत असलेल्या मायक्का नगर विटा येथील रोडवर एक व्यक्ती पिस्टल कब्जात बाळगून फिरते। मिळालेल्या बातमीप्रमाणे वरील पथक हे विटा ते तासगाव जाणाऱ्या रोड लगत असलेल्या मायक्का नगर विटा येथे सापळा रचून थांबलं असता एक व्यक्ती सदर ठिकाणी थांबलेला दिसला। तसा त्याचा संशय आल्याने त्याला पळून जाण्याची संधी न देता त्यास ताब्यात घेऊन त्याचं नाव व गाव विचारलं। त्याने त्याचं नाव अभिषेक अविनाश काशीकर, वय वर्ष 19, राहणार शितोळे गल्ली विटा, तालुका खानापूर असं सांगितलं। त्यावेळी त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या कब्जात एक देशी बनावटीचं पिस्टल, एक जिवंत कारतूस मिळून आलं। सदर देशी बनावटीचं पिस्टल व जिवंत कारतूस बाळगण्याच्या परवान्याबाबत विचारणा केली असता त्याच्याकडे याबाबत कोणताही कायदेशीर परवाना नसल्याचं त्यानं सांगितलं। लागले सदरचं अग्निशस्त्र व जिवंत कारतूस पुढील तपासाकामी सहाय्यक पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन यांनी पंचासमक्ष जप्त करून आरोपी विरुद्ध पोलीस हवालदार 607 सूर्यकांत साळुंखे यांनी विटा पोलीस ठाण्यात फिर्याद देऊन भारतीय शस्त्र अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल केला। सदर आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील तपासाकामी विटा पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला असून पुढील तपास विटा पोलीस ठाणे करीत आहे।